बातमी पुण्यातून प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरीमध्ये शिवसेनेच्या पॅनलनं प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडवलाय। दिवसभराच्या धावपळीनंतर पॅनल प्रमुख गिरीश जैवळ यांच्यासह हेमलता बनसोडे, मीनाक्षी मस्के आणि प्रदीप रावते यांनी एका चहाच्या टपरीवर थांबून विसावा घेतला। विशेष म्हणजे गिरीश जैवळ यांनी स्वतः चहा बनवून आपल्या सहकाऱ्यांना दिला आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। गेली 10 दिवस प्रत्येक उमेदवार हा गल्लोगल्ली फिरलेला आहे आणि आज प्रचार जो आहे तो थांबतोय। त्यामुळे परीक्षा जी आहे ती पूर्ण झालेली आहे। आता रिझल्ट काय लागतोय याची अपेक्षा प्रत्येक उमेदवाराला लागलेली आहे। मी आता प्रभाग 1 कळस धानोरीमध्ये आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत। गिरीश जे असतील, त्याचबरोबर हेमलता जी असतील, प्रदीप जे असतील, मीनाक्षी जे असतील, ते आपल्याबरोबर आहे। आपण त्यांच्यावर बातचीत करणार आहोत। मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, आमचा रिझल्ट लागलेला आहे। जनतेचं मन आम्ही जिंकलेलं आहे। ज्यावेळेस मी जनार्दनांना भेटतो, आमच्या लाडक्या बहिणींना भेटतो, ते जे एक हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती असतं, जिंकल्याची भावना आहे। 4 लोकांचा पॅनल आहे, 4ही शिकलेले उमेदवार आहेत, 4ही इमानदार उमेदवार आहेत। बऱ्याच वेळेस असं होतं की नोटाला लोक मतदान करायचे आमच्या एरियामध्ये। यावेळेस सक्षम त्यांना आम्ही एक ऑप्शन दिलेलं आहे की बाई शिवसेना तुमच्याबरोबर आहे सामान्य माणसासाठी, आणि शिवसेना उभी राहिलेली आहे। आम्ही जनता जनार्दनाचं मन जिंकलेलं आहे। मतदान जरी परवा असेल तरी मतदारांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की शिवसेना प्रभाग 1 मध्ये जोरदार विजय आणणार आहे। शिवसेना हीच जिंकणार आहे शिंदे साहेबांची, आणि हे ऑलरेडी निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आम्हाला काळजी करायची गरज नाही आहे। भरत शेटने ऑलरेडी सांगून टाकलेलं आहे की प्रभाग 1 मध्ये 4 लोकांचा पॅनल लागलेला आहे। महाराष्ट्रामध्ये एक न्यूज असणार आहे की अख्खाच्या अख्खा नवीन पॅनल ज्यांनी कधी इलेक्शन लढलेलं नाही आहे, ती 4 लोक आज विजयी होतात प्रभाग 1 मध्ये। हा विश्वास आहे आम्हाला, हा विश्वास आम्हाला आमच्या जनता जनार्दननी दिला। ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटतो, त्यांच्या मनातल्या भावना बोलतो, त्याच्यावरनं आमच्या लक्षात येतं। आम्ही पूर्ण कॉन्फिडंट आहोत। भरत शेटचा आशीर्वाद आहे आमच्यावरती, शिंदे साहेबांचा आहे, विजय हा निश्चित आहे। आता आम्ही 10 दिवस झालं प्रचार करतोय। प्रत्येक गल्ली, प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही प्रचार करून पूर्ण केलेला आहे। तसंच बघायला गेलं तर अभ्यास काय पूर्ण होत नसतो, कधी तर थोडाफार राहतच असतो। त्यामुळे आता चहाचा आम्ही थोडा एक 4 उमेदवारांनी स्टॉप घेऊन जरा चहा एनर्जी मिळवण्यासाठी थोडासा स्टॉप घेतला आणि आम्ही निवांत जरा गप्पा मारतो आहे। आणि तसं बघायला गेलं तर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना राबवली, त्या योजनेमार्फत आपल्या महिला भगिनी, लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी आहेत। सर्व आम्हाला उलट सांगतात तुम्ही काही घाबरू नका, आम्ही हक्काने आमच्या भावाच्या मागे उभे राहणार आहे। नक्की लाडक्या भावाच्या मागे उभे राहणार आहेत। काय अनुभव आला सगळ्या 10 दिवसात? ही पळापळ कधी केली होती का? आणि एक उमेदवार म्हणून जाताना मतं मागताना काय रिस्पॉन्स? नमस्कार, मी हेमलता विवेक बनसोडे। मला इतकं छान वाटलं ना की जनता इतकी आमच्या पाठीशी उभी राहिली आहे की लोकांना बदल हवा आहे ते स्वतःहून सांगायला लागलेत। अक्षरशः आम्ही बघितलं की लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय की आमचा विकास करा, आणि मला नक्की वाटतंय की जनता आमच्या पाठीशी उभी आहे, विजय आमचाच आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्याच्या थ्रू तर प्रत्येक घराघरामध्ये आम्ही पोहोचलोच आहोत, शिवसेना पोहोचलेलीच आहे। पण आता मला असं वाटतंय जनतेनी 16 तारखेच्या आधीच आम्हाला कौल दिलाय की विजय तुमचाच आहे, आणि मलाही असं वाटतंय जय भवानी जय शिवाय। अनेक वेळा चर्चा पण होती की ते परके पण उमेदवार आहेत काय? हो, मला असं वाटतंय लोकांनी आता विचार करावी की घरचा उमेदवार असावा का बाहेरचा असावा। तुमच्याकडे खूप जण येतील, खूप जण तुम्हाला आमिष दाखवतील, प्रत्येक जण तुमच्यासाठी मी हे करू मी ते करू असं म्हणेल, पण जनता सुशिक्षित आहे, सुजाण आहे, आणि मला असं वाटतंय की जनता नक्कीच आमच्या बाजूनी कौल देईल आणि आम्हाला विजयी करेल। आता तुम्ही या ठिकाणी बघितलं असाल, ही एक भीमशक्ती आणि शिवशक्तीची ताकद आहे, आणि प्रभाग 1 मध्ये हा संगम खरंच जुळून आलेला आहे। आणि मी एक आवर्जून सांगेल, म्हणजे आज आमची सुट्टी होती, प्रचार थांबतोय, माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे आजचा। कारण की मागचे 10 दिवस माझं 4 महिन्याचं बाळ आहे, आणि त्या बाळाचं मी तोंडसुद्धा बघितलेलं नाही। म्हणजे एक बापाला आज एक पोराला भेटण्याची आतुरता काय असते, तो आनंद मी आज व्यक्त करतोय। मी 5 वाजायची वाट बघतो की मी गेल्या पहिलं माझ्या लेकाला भेटणार, जो मला 10 वर्षानंतर झालेला आहे। म्हणजे हा माझ्यासाठी खरंच आनंदाचा क्षण आहे। आणि मी बी नौका राजकारणातला, म्हणजे आम्ही आता पहिलीतले विद्यार्थी आहोत सर्वजणच, आमच्यातलं कोणी 10वी झालेलं नाही राजकारणामध्ये। तर हे सगळे आमच्यासाठी एक आनंदाचे आहेत, आणि खरंच आनंदाचे आशीर्वाद आमच्यासाठी आहे। आणि नक्की आपण जर बघितलं तर परवा पेपरला बसायचं,
परवा पेपरला बसायचं आहे, मला पेपर फुटलेला नाही हा, पण उत्तरपत्रिका फुटलेली आहे. हे 100पैकी 100 असणार आहे. त्याचा विश्वास मी जनतेला देतो, कारण की जनतेनं मन आम्ही जिंकलेलं आहे, जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे आम्हाला कुठलीही काळजी करायची गरज नाही. दत्त महाराजांचा आशीर्वाद, आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद, शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, शिंदे साहेबांचा आशीर्वाद, विजय हा पक्का आहे. नक्की आपण जर बघितलं तर भीमशक्ती, शिवशक्ती आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद या उमेदवारांच्या पाठीशी राहील असा विश्वास या चारही उमेदवारांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम TV, पुणे.